हो मित्रांनो, ही जी साईड दिसते ती तनिष पार्क चरोलीची साईड आहे। या साईडला जाताना रोडच्या साईडला पूर्णपणे शॉप्स अवेलेबल आहेत। हॉटेल, मेडिकल, दवाखाना, दूध डेअरी, बेकरी या लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा इथे उपलब्ध आहे। इकडून जर तुम्ही बघितलं तर हा जो रोड येतोय, इकडून जो आतमधून रोड येतोय, हा गावातून रोड येतोय। आपण जो आलोय तो गावाच्या बाहेरच्या रोडून आलोय। इथेच तनिष पार्कचं ऑफिस आहे आणि एक आता नवीन साईड चालू होती ती 25-30 माळ्याची काहीतरी आहे समथिंग। इथे तनिष पार्कचं ऑफिस आहे। या ऑफिसमधून आपल्या ज्या फ्लॅटची प्रोसेस आहे ते होते। इथून आता राईटला गेलं की समोरच तनिष पार्क ही साईड अवेलेबल आहे। सो आपण जो चाललेला सिमेंटचा रोड आहे हा पूर्णपणे तनिष पार्कसाठी बनवलेला आहे। स्पेशल रोड आहे त्यांच्यासाठी। आणि ही जी समोर दिसते ती तनिष पार्क 10 विंगचा टोटल मोठा प्रोजेक्ट आहे। अराउंड तिथे 1600 फ्लॅट्स अवेलेबल आहेत। तनिष पार्कचं जे गेट आहे ते गेट पाहू शकता। टोटल 3 ते 4 गेट अवेलेबल आहेत। 3 गेट आहेत ते समोरच्या साईडला आहेत, एक गेट आहे ते पाठीमागच्या साईडला आहे। आता आपण डायरेक्ट P2 जाऊया। P2 जाऊन ही जी सेपरेट विंग दिसते ही तनिष पार्कचीच आहे। फक्त ही सेपरेट साईडला आहे। P2 तुम्ही बघू शकता पूर्णपणे ओपन पार्किंग आहे। हे जे समोर आहे ते दोन्ही विंग मधला जागा आहे। दोन्ही विंग मध्ये पण खूप सारा जागा सोडलेला आहे आणि इथून तुम्ही गाडी मूवमेंट करू शकता। गार्डनचा व्ह्यू शो करतोय तुम्हाला। सो इथं मंदिर आहे, टर्फ बघितलं तुम्ही, इथे समोर बघितलं तर तुम्हाला तनिष पार्कचा क्लब हाऊस दिसेल। आता मी झूम करून दाखवतो तुम्हाला। हे जे आहे ते क्लब हाऊस आहे। क्लब हाऊसच्या खाली जे आहे ते जिम आणि स्विमिंग पूल अवेलेबल आहे आणि समोर बघितलं तर तुम्ही असं बघू शकता सिमेंटचे सोफे बनवलेले आहेत जिथे की वयस्कर लोक आणि मुलं खेळायला घेऊन आलेले आई वडील बसू शकतात आणि मुलांना खेळण्यासाठी जे आहे ते गार्डन बनवलेलं आहे। एकदम मस्त असं गार्डन आहे। सो आपण आता वरती जाऊया। त्या ज्या दिसते तो तुम्हाला 3 लिफ्ट अवेलेबल आहेत। इथे 3 लिफ्ट आहेत। एक जे आहे सर्व्हिस लिफ्ट आहे, 2 जे आहेत ते तुम्हाला डे टू डे मुवमेंटसाठी यूज करता येतील आणि जी 3rd लिफ्ट आहे ती सर्व्हिस म्हणजे तुमच्या घरातील मोठे साहित्य असेल ते नेण्यासाठी वापरले जाते। वरती बघू शकता, वरती आलोय आपण। वरती आल्यानंतर हा 14, 13 आणि 14 फ्लोअर आहे तिथं म्हाडासाठी। सो 14व्या फ्लोअरचा जो फ्लॅट आहे तो मी तुम्हाला दाखवतो। आपण आतमध्ये आलो आहे फ्लॅटच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता हा जो हॉल आहे तो खूप मोठा आहे। 10 बाय 13चा हॉल आहे आणि तसेच हॉलला अटॅच एक मोठीशी बाल्कनी आहे। ही जवळजवळ 6 बाय 12ची बाल्कनी आहे आणि एवढी मोठी बाल्कनी तुम्हाला रेग्युलर फ्लॅटमध्ये सुद्धा भेटणं खूप मुश्किल आहे, जे की तुम्हाला इथे माडाच्या फ्लॅटमध्ये भेटते। आणि तसेच तुम्ही किचनही बघू शकता। किचन किती मोठं आहे। किचनला पूर्णपणे स्टाईल मारलेली आहे। किचन कट्टा बनवून दिलेला आहे। तुम्हाला सिंक वगैरे प्रॉपर लावलेले आहेत। तुम्हाला फिल्टरचा टॅप आहे तो पण काढला आहे। बाहेर गॅलरीमध्ये तुम्हाला वॉशिंग मशीनचा पॉईंट दिसतोय। इकडे जर तुमच्या गॅलरीतून हा व्ह्यू तुम्हाला येतोय जे की पूर्णपणे तनिष पार्कच्या ॲम्युनिटीज दिसतात। पुढे टर्फमध्ये जो राऊंड आहे तो राऊंड दिसतोय। तो राऊंड आहे तो पूर्ण दोन्ही साईडला कनेक्ट करतो। आता आपण किचनमध्ये बघितलं, किचनच्या समोरच टॉयलेट आहे। टॉयलेटच्या बाजूला वॉशरूम आहे। वॉशरूममध्ये तुम्ही बघू शकता पूर्णपणे स्टाईल मारले खालून वरपर्यंत। आता माडाच्या फ्लॅटमध्ये स्टाईल वगैरे मारून पूर्णपणे प्रॉपर बिल्डरने हे जो फ्लॅट दिलेला आहे ते एक नंबर फ्लॅट आहे। हे बेडरूम आहे। बेडरूम पण बघू शकताय तुम्ही, 10 बाय 12 समथिंग बेडरूम आहे। हा जो प्लॅन आहे तो मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे। बेडरूममधून अगेन तुम्हाला गार्डन आणि बाहेरचा जो व्ह्यू आहे नॅचरल एअर आहे तो तुम्ही घेऊ शकता। बघू शकता तुम्ही इकडे तुम्हाला वॉशरूमच्या समोर वॉश बेसन दिलेलं आहे, तिथेही स्टाईल मारलेलं आहे। हॉल बघून घ्या, हॉल किती मोठा आहे।